त्यानंतर पुढची बातमी पाहूया। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतली आहे। निवडणुकीमध्ये झालेल्या गोंधळाचा मुद्दा शहांकडे मांडण्यात आलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडला। पैशांच्या गैरव्यवहाराबद्दल लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाईबाबत शहांकडून सुळेंना आश्वासन देण्यात आलंय अशी सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये झालेल्या गोंधळाचा मुद्दा अमित शहा यांच्या समोर उपस्थित करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडल्याचं समजतंय। निवडणुकीमध्ये पैशांचा गैरव्यवहार झाला होता, हाच मुद्दा अमित शहा यांच्याकडे मांडण्यात आलेला आहे आणि कारवाईबाबत अमित शहा यांच्याकडून सुळे यांना आश्वासन देण्यात आल्याची ही माहिती मिळते आहे। त्यानंतर पुढची बातमी पाहूया। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं। त्यावर आता शिवसेनाचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नौकर नाही, मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी मान्य करावं असं संजय राऊत म्हणाले। कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। बघा सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाहीये। सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाही। सूर्यचंद्र आहेत ते राहतील, जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो। पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत। जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे आणि म्हणून ही मुंबई महाराष्ट्रात राहिली। या घोषणा देवेंद्रजींनी देऊ नये। मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे आणि तुम्ही तर अधिक धोक्यात आणता या निवडणुकीत, हे मान्य करा। पुढची बातमी पाहूया। मनसेने 11 आणि 12 जानेवारीसाठी शिवाजी पार्कची परवानगी मागितलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ या 2 दिवसांपैकी एका तारखेला धडाडणार। या दिवशी दोन्ही भाऊ एकाच मंचावर येऊन भाषण करण्याची शक्यता आहे। मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार आणि सोमवार शिवतीर्थवर इथे प्रचार होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, या सभेसंदर्भातले काय अपडेट? कालच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच शेवटचा रविवार आणि सोमवार, कारण रविवार एखाद्या वेळेला दुसऱ्या कोणाला जर मिळाला तर सोमवार जरी आपल्याला मिळावा या उद्देशानं मनसेच्या वतीनं 11 आणि 12 या 2 तारखांच्या संदर्भातलं पत्र मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे। या दिवशी शिवाजी पार्क परिसर जो आहे तो प्रचारासाठी सभेसाठी मिळावा असं त्यांचं मागणीपत्र हे मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे। या 2 दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच मंचावर येऊन मुंबईकरांना आवाहन करण्याची शक्यता आहे, भाषण करण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं मनसेनं तातडीनं पावलं उचलत 11 आणि 12 अशा 2 तारखांचं पत्र मुंबई महानगरपालिकेला दिलेलं आहे। 15 तारखेला प्रत्यक्ष मतदान आहे आणि त्याच्या 48 तास आधी प्रचार थंडावतो आणि त्यासाठी म्हणून ह्या 2 तारखांचं पत्र ते मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलंय। जी, धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबईमध्ये काल अज्ञातांकडून पोस्टर लावण्यात आले होते, त्यामध्ये मराठी माणसाला मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। दरम्यान या पोस्टरवरून राऊतांनी सरकारला सुनावलाय। सरकारला भीती वाटली म्हणून रात्रभरात हे पोस्टर काढण्यात आले अशी टीका राऊतांनी केली आहे। तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र शेवटच्या 10 मिनिटांपर्यंत GR काढत होते असं राऊत म्हणाले। जे सत्ताधारी एका नगरपालिकेमध्ये 100 ते 150 कोटी खर्च करतायत, ते 15 लाखांची खर्च मर्यादा काय पाळतील असा सवालही राऊतांनी निवडणूक आयोगाला केलाय। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी, मराठी माणसाला आवाहन करणं। त्यात कोणत्या पक्षाचं नाव नाही। सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे सर्व पोस्टर्स काढायला लावले।
का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होतोय. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला, आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय, निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या 10 मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते. निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त 15 लाखावर थांबणार आहे? जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये 100 150 कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो, तिथे ज्या सत्ताधारी पक्षानं, तिन्ही म्हणतो, नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च केले, तो 15 लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का?